शिवसेनेत जाण्यामागे नक्की भूमिका काय आहे? शिवसेनेत जाण्यामागं आज पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना जो विश्वास दाखवला, आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्रातल्या 3 नंबरच्या मताधिक्यानं आशीर्वाद देऊन नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवक निवडून देऊन आशीर्वाद देण्याची भूमिका बजावली आणि या भागाचा, शहराचा त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी शहराच्या विकासाच्या भूमिकेतून आशीर्वाद देण्याची भूमिका बजावली आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकास करण्याची भूमिका असेल, आदरणीय तानाजी सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, कारण एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखा नेता नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहराला आजपर्यंत लागेल तेवढा निधी देण्याच्या भूमिकेने त्यांनी आजपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे आणि त्यांनी या पंढरपूर शहराला मुख्यमंत्री असतानाचा त्यांनी त्या ठिकाणी विशेष दिलेलं लक्ष असेल आणि इथून पुढं जो शहराला येणारा निधी, कारण पक्षप्रवेशाच्या वेळी पक्षप्रवेश करत असताना मी वैयक्तिक कुठलंही, मला त्या ठिकाणी कोणतंही न मागता जे काय मागितलं असेल ते शहराला, या पंढरपूर तालुक्याला आणि मंगळवेढा तालुक्यासाठीच त्या ठिकाणी त्या दिवशी मागितलं जाईल आणि त्या दिवशी पक्षप्रवेशाच्याच दिवशी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून मागून नुसत्या मागितल्या नाही तर घेतल्याही जातील आणि त्याचा JR देखील त्याच दिवशी घेण्याची भूमिका माझा त्या ठिकाणी असणार आहे आणि ते परवा दिवशीच आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्तानं दिसून येईल आणि म्हणून इथल्या विकास कामाला त्या ठिकाणी चालना देण्यासाठी नागरिकांच्या ज्या अनेक वर्षापासून काही गोष्टी असतील, विकास कामं असतील, जे आज फक्त काही गोष्टी, काही पक्ष, काही त्या ठिकाणी नेते सरकार आमचं आहे म्हणून काही अडवणूक असेल, पिळवणूक असेल, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पासून नगरपालिका असेल किंवा अनेक गोष्टींच्या माध्यमातून जे सत्तेच्या माध्यमातून अडवणूक, पिळवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. कोणत्याही लोकांना माझ्यापर्यंत आलं पाहिजे, मला विचारल्याशिवाय निधी त्या ठिकाणी दिला जात नाही म्हणून पिळवणूक त्या ठिकाणी जी सुरू आहे ती कुठं तर थांबवण्यासाठी आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका, सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिळवणूक थांबवायची असेल, दडपशाही थांबवायची असेल, कारण सत्तेचा वापर करून आज प्रशासन असेल, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्ह्याची सुद्धा, खोटे गुन्ह्याची सुद्धा त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर आज आमच्या एका नगरसेवकावरती जो गुन्हा घडत असताना किंवा गुन्हा घडला त्यावेळी आमचा नगरसेवक त्या ठिकाणी त्या दिवशी शहरामध्ये, तो त्या दरम्यान शहरामध्ये देखील तो नव्हता, तो बाहेरगावी त्या दरम्यान होता, परंतु विरोधात आहे आणि सत्ता आमच्या हातात आहे म्हणून काही आम्ही करू शकतोय, म्हणून काही गोष्टी त्या ठिकाणी जाणून बुजून केल्या जातात. मात्र या गोष्टी कुठंतरी त्या ठिकाणी थांबवल्या पाहिजेत आणि या गोष्टी थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं थांबवणारा आणि सत्तेतला राहून चुकीला त्या ठिकाणी आळा आणि फाटा देणारा एकच माणूस आहे, अनाथाचा नाथ म्हणून ज्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही त्या ठिकाणी परवा दिवशी, मी असेल, आदरणीय अनिल दादा नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक असतील आणि सर्व आमच्या सोबत असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार.